आणि त्यासोबत नुसत्या नवीन व्हेरायटीज तयार करून चालणार नाही, तर त्याला मार्केट देणं आणि त्याचं प्रोसेसिंग होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। आज कृष्णा परिवाराचं यश सगळ्यात मोठं काय आहे, तर नेहमी पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये एक चर्चा चालायची, आम्ही कृषीप्रधान देश आहोत, आम्ही कृषीवर भर द्यायचा की उद्योगावर भर द्यायचा, कृषीवर भर द्यायचा की उद्योगावर भर द्यायचा। पण कृष्णा परिवाराने हे दाखवून दिलं की कृषी आणि उद्योग हातात हात घालून चालू शकतात, आणि कृषी आणि उद्योग जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हाच शेतकरी समृद्ध होऊ शकतो। आणि म्हणून त्या समृद्ध शेतकऱ्याकरता आज अत्यंत यशस्वी अशा प्रकारचा उद्योग चाललेला आहे। खरं म्हणजे आज या ठिकाणी आपण अप्पासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, आणि आज 3 पिढ्या आपण पाहतोय। खरं म्हणजे जे वृक्ष त्या ठिकाणी जो लावला तो वटवृक्षात रूपांतरित झालाय, आणि पुढच्या पिढीने म्हणजे सुरेश बाबांनी देखील त्याला नवीन आयाम दिले, आणि आता अतुल बाबा त्याही पेक्षा नवीन आयाम हे त्याला देतायत। ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आणि आज या माध्यमातनं जी काही शेतकऱ्यांची सामान्य माणसाची सेवा ही त्यांच्या माध्यमातून चालली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। आज राज्य सरकारने शेतकऱ्यांकरता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली। मला आत्ताच या ठिकाणी आपले कृषी अधिकारी सांगत होते की आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे 40,000 शेतकरी हे पीक विमा घ्यायचे खरीपामध्ये। यावर्षी 2,45,000 शेतकऱ्यांनी पीक विमा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये घेतला। रबीमध्ये केवळ 1,500 शेतकरी त्या ठिकाणी पीक विमा घ्यायचे, रबीमध्ये देखील 45,000 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला। म्हणजे आज आपण 1 रुपयात पीक विमा दिल्यानंतर विम्याचं कव्हरेज वाढत आहे, विमा घेण्याकडे लोकांचा कल वाढतोय। आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे